नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. सर्व व्ह्यूअर्सना एकच रिक्वेस्ट आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. संध्याकाळ. आर्यवीर आणि आरोही कारमध्ये घरी जात होते. दिवसभराचा गडबडीतला दिवस संपला होता. कारमध्ये मंद संगीत सुरू होतं. आरोही शांतपणे खिडकीबाहेर पाहत होती. आर्यवीरने तिच्याकडे एक नजर टाकली. तो म्हणाला, आज माझं बाळ खूपच शांत आहे. आरोही त्याच्याकडे पाहत हलकसं हसली. ती म्हणाली, काही नाही. आर्यवीरने कार एका शांत जागी थांबवली. तो तिच्याकडे पूर्णपणे वळला. आर्यवीर म्हणाला, आता खरं सांग. आरोही काही क्षण शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, आज तुम्हाला ऑलिव्हियासोबत पाहिलं तेव्हा थोडंसं विचित्र वाटलं. आर्यवीरच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटलं. आर्यवीर लगेच म्हणाला, म्हणजे माझी बायको जळते? आरोही लगेच म्हणाली, नाही, जळत नाही. क्षणभर थांबून ती पुढे म्हणाली, पण तुम्ही माझे आहात. ही भावना इतकी खरी आहे की दुसऱ्या कोणाला तुमच्यासोबत इतकं सहज पाहिलं की मनाला प्रश्न पडले. आर्यवीरने अलगद तिचा हात हातात घेतला. आर्यवीर म्हणाला, ऑलिव्हिया माझी कॉलेजपासूनची मैत्रीण आहे. हार्वर्डमध्ये आम्ही एकत्र शिकलो. अनेक प्रोजेक्ट्स एकत्रच केले. अनेक यश अपयश एकत्र पाहिली आहेत. पण आमच्यात मैत्रीशिवाय कधीही कोणतंही नातं नव्हतं. आरोही शांतपणे त्याचा प्रत्येक शब्द ऐकत होती. आर्यवीर पुढे म्हणाला, माझ्या आयुष्यात प्रेम नावाची जागा फक्त एकाच व्यक्तीसाठी आहे आणि ती जागा खूप आधीच भरली आहे. आरोहीच्या डोळ्यात समाधान उमटलं. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. फक्त मनाने काही क्षण जास्तच विचार केला. आर्यवीरने तिच्या कपाळावर अलगद चुंबन घेतलं. तो म्हणाला, असं पुन्हा कधीही वाटू देणार नाही. दोघांमध्ये काही क्षण शांतता पसरली. आर्यवीरने तिचा हात आपल्या दोन्ही हातात घेतला. तो तिच्या डोळ्यात पाहत हळू आवाजात म्हणाला, वचन दे, कितीही वर्ष गेली तरीही माझ्या बाजूने चालणं तू कधीही सोडणार नाहीस. आरोहीच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. तिने त्याचा हात अजून घट्ट पकडला. ती हलकसं हसत म्हणाली, एका जन्माचं नाही, प्रत्येक जन्माचं वचन आहे हे. आर्यवीर काही क्षण तिच्याकडेच पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित उमटलं. आर्यवीर म्हणाला, बस, यापेक्षा मोठं गिफ्ट मला कधीच मिळणार नाही. आरोही पुन्हा त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते. तेवढ्यात मागून हॉर्न वाजतो. दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात. आर्यवीर कार पुढे घेतो. दुसऱ्या दिवशी राजाध्यक्ष ग्रुप हेडक्वार्टर्स. ऑलिव्हिया कॉन्फरन्स रूममध्ये काही डॉक्युमेंट्स पाहत बसली होती. आरोही फाईल घेऊन आतमध्ये आली. ती म्हणाली, गुड मॉर्निंग मिस कार्टर. ऑलिव्हिया हसत म्हणाली, गुड मॉर्निंग आरोही, प्लीज कम. आरोहीने फाईल तिच्यासमोर ठेवली. ऑलिव्हियाने ती काळजीपूर्वक पाहिली. काही मिनिटांनी ती म्हणाली, आउटस्टँडिंग वर्क. मग आर्यवीरकडे पाहत म्हणाली, आर्य, तुमच्या कंपनीत टॅलेंटची खरंच कमी नाही. आर्यवीरच्या चेहऱ्यावर अभिमान स्पष्टच दिसत होता. आर्यवीर म्हणाला, शी डिझर्व्ह इट. आरोहीने नम्रपणे स्मित केलं. कॅफेटेरियामध्ये सारा कॉफी घेत उभी होती. अद्वैतही तिथे आला. दोघांनी एकमेकांकडे पाहून हलकसं स्मित केलं. अद्वैत म्हणाला, आज कॉफी माझ्याकडून. सारा लगेच म्हणाली, पण का? अद्वैत हसत म्हणाला, कारण तुझ्यासोबत कॉफी प्यायची इच्छा झाली. साराच्या गालावर हलकीशी लाली उमटली. ती काही बोलणार इतक्यात विवान मागून आला. विवान म्हणाला, अरे वा, मला वाटतं मला आता तुमच्या दोघांसाठी थर्ड व्हील अलावन्स मागायला पाहिजे. सारा हसू लागली. अद्वैतने कपाळावर हात मारला. तो म्हणाला, तू खरंच योग्य वेळी चुकीच्या ठिकाणी पोहोचतोस. विवान लगेच म्हणाला, अरे नाही रे, मी तर लव्ह स्टोरीचा ऑफिशियल विटनेस आहे. विवान मोठ्याने हसू लागला. तर सारा आणि अद्वैत मात्र नजर चोरू लागतात. ऑलिव्हिया तिच्या हॉटेल सूटमध्ये परतली. तिने लॅपटॉप उघडला. स्क्रीनवर राजाध्यक्ष ग्रुपचा एक कॉन्फिडेन्शियल प्रपोजल दिसत होता. ती स्वतःशीच हलकसं हसली.
टुमारो विल बी इंटरेस्टिंग, ती म्हणाली आणि तिने लॅपटॉप बंद केला. तिच्या चेहऱ्यावरचं गूढ स्मित मात्र तसंच होतं. पुढच्या सकाळी राज्याध्यक्ष ग्रुपच्या कॉन्फरन्स रूममध्ये पुन्हा एकदा सगळे उपस्थित होते. आर्यवीर, ऑलिव्हिया, आरोही, अद्वैत आणि विवान पुढच्या प्रोजेक्टवर चर्चा करत होते. प्रेझेंटेशन संपताच ऑलिव्हिया उठली. तिने स्क्रीनकडे पाहत म्हटलं. ऑलिव्हिया म्हणाली, आय हॅव अ सजेशन. सगळ्यांची नजर तिच्याकडे वळली. ती म्हणाली, हा प्रोजेक्ट जर भारतीय आणि अमेरिकन टीमने एकत्र हाताळला तर रिझल्ट आणखी चांगला येईल. अद्वैतने मान हलवली. दॅट्स अ गुड आयडिया, तो म्हणाला. ऑलिव्हिया पुढे म्हणाली, पण त्या टीमचं नेतृत्व फक्त एकच व्यक्ती करू शकते. ती काही क्षण थांबली आणि मग आरोहीकडे पाहून हसली. मिस आरोही प्रधान. आरोहीला क्षणभर आश्चर्य वाटलं. आर्यवीरच्या चेहऱ्यावर अभिमान स्पष्ट दिसत होता. आर्यवीर लगेच म्हणाला, आय कम्प्लिटली ॲग्री. मीटिंग संपल्यानंतर सगळे बाहेर पडले. ऑलिव्हियाने आरोहीला थांबवलं. ती म्हणाली, आरोही, कॅन वी टॉक? शुअर, आरोही म्हणाली. दोघीही कॉरिडॉरमधील एका मोठ्या काचेपाशी येऊन उभ्या राहिल्या. ऑलिव्हिया काही क्षण शांत राहिली. मग ती हसली. ती म्हणाली, तुला माहीत आहे, कॉलेजमध्ये सगळ्यांना वाटायचं की एक दिवस माझं आणि आर्यचं लग्न होईल. आरोही शांतपणे ऐकत होती. ऑलिव्हिया पुढे म्हणाली, पण आम्ही दोघांनी एकमेकांना नेहमी फक्त मित्र म्हणूनच पाहिलं. तिने हलकंसं स्मित करत आरोहीकडे पाहिलं. ती म्हणाली, आज तुला पाहिल्यावर मला समजलं तो इतका कसा बदलला ते. आरोहीच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटलं. ऑलिव्हिया पुढे म्हणाली, टेक केअर ऑफ हिम, कारण तो बाहेरून खूप मजबूत दिसतो, पण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यासाठी अगदी मनापासून जगतो. आरोहीच्या डोळ्यात भावुकपणा दाटून आला. आय प्रॉमिस, ती म्हणाली. ऑलिव्हियाने तिच्या खांद्यावर हलकासा हात ठेवला. दुसरीकडे कॅफेटेरियामध्ये सारा एका फाईलमध्ये गुंतली होती. तिच्या हातून पेन खाली पडलं. ती वाकणार इतक्यात अद्वैतने ते उचललं. दोघांचे हात एकमेकांना हलकेच स्पर्शून गेले. दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. सारा हलकसं हसली. थँक्यू, ती म्हणाली. अद्वैत लगेच म्हणाला, वेलकम. दोघांमध्ये काही क्षण शांतता होती. तेवढ्यात विवान पुन्हा तिथे आला. तो दोघांकडे पाहून हसला. मला वाटतं मी आता तुमच्या दोघांसाठी अपॉइंटमेंट घेऊनच यायला पाहिजे, सारा हसत म्हणाली. विवान म्हणाला, ठीक आहे, मी जातो. तो 2 पावले पुढे गेला. मग पुन्हा मागे वळून म्हणाला, पण कॉफी थंड होण्याआधीच भावना व्यक्त करा. अद्वैत आणि सारा दोघेही एकमेकांकडे पाहून हसू लागले. काम संपलं होतं. आरोही तिच्या केबिनमधून बाहेर आली. आर्यवीर कॉरिडॉरमध्ये तिचीच वाट पाहत उभा होता. आजूबाजूला कोणी नसल्याचं पाहून तो तिच्याजवळ आला. आर्यवीर म्हणाला, आज माझ्या बायकोचं खूप कौतुक झालं. आरोही हसली. ती म्हणाली, तुम्हीही तर माझं कौतुक केलंत ना. आर्यवीर मिश्किलपणे म्हणाला, ते बॉस म्हणून नव्हतं. आरोहीने लगेच आजूबाजूला पाहिलं. ती म्हणाली, कोणी येईल. आर्यवीर हळूच म्हणाला, मग चल घरी जाऊया, तिथे कोणीही मध्ये येणार नाही. आरोही लाजली. ती म्हणाली, तुम्ही ना कधीही सुधारणार नाही. दोघेही एकमेकांकडे पाहत हसतच पार्किंगकडे निघाले. त्यांच्या मागून ऑलिव्हिया हे सगळं पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं स्मित होतं. ती स्वतःशीच हळू आवाजात म्हणाली, नाव आय नो आर्य फाउंड द राईट पर्सन. ती शांतपणे तिथून निघून गेली. घरी पोहोचताच आर्यवीर आणि आरोहीचा रोमांस चांगलाच रंगला. दोघेही एकमेकांच्या सहवासात हरवून गेले होते. सकाळची वेळ होती. न्यूयॉर्क शहरावर सूर्याची कोवळी किरणे पसरू लागली होती. राज्याध्यक्ष ग्रुपच्या मुख्य कार्यालयातही नेहमीप्रमाणे कामाची लगबग सुरू होती. दुसरीकडे ऑलिव्हिया तिच्या हॉटेल सूटमध्ये बसली होती. तिच्यासमोर राज्याध्यक्ष ग्रुपची काही कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्स आणि प्रेझेंटेशन फाईल्स उघड्या होत्या. ती एकामागून एक रिपोर्ट्स पाहत होती. विशेषतः प्रत्येक फाईलवर एकच नाव वारंवार दिसत होतं, आरोही प्रधान. तिने शेवटची फाईल बंद केली आणि हलकसं हसली.
ऑलिव्हिया स्वतःशीच म्हणाली. नो डाऊट. आर्य ट्रस्ट हर दिस मच. तिने लगेच तिच्या असिस्टंटला फोन लावला. ती म्हणाली, प्लीज प्रिपेअर ॲन ऑफिशियल ऑफर लेटर फ्रॉम कार्टर ग्लोबल होल्डिंग्स लंडन हेडक्वार्टर्स. असिस्टंट लगेच म्हणाला, फॉर मिस आरोही प्रधान. ऑलिव्हिया म्हणाली, एक्झॅक्टली, आजच. फोन ठेवताच ऑलिव्हिया खिडकीतून बाहेर पाहू लागली. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. इकडे राज्याध्यक्ष ग्रुपमध्ये आर्यवीर त्याच्या केबिनमध्ये दिवसाचं वेळापत्रक पाहत होता. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. कम इन, तो म्हणाला. आरोही आतमध्ये आली. ती म्हणाली, गुड मॉर्निंग सर. आर्यवीरने चेहरा मुद्दाम गंभीर ठेवला. तो देखील म्हणाला, गुड मॉर्निंग मिस आरोही. टुडेज बोर्ड डॉक्युमेंट्स. आरोहीने फाईल त्याच्यासमोर ठेवली. ती म्हणाली, एव्हरीथिंग इज रेडी सर. आर्यवीर फाईल उघडत म्हणाला, एक्सलंट. मग हलक्या आवाजात तो म्हणाला, काल रात्री नीट झोप झाली. आरोहीने त्याच्याकडे पाहत हलकंसं हसलं. आर्य, ऑफिस आहे. आर्यवीर लगेच म्हणाला, म्हणून तर हळू आवाजात बोलतोय. आरोहीचं हसू आवरत नव्हतं. तेवढ्यात दार पुन्हा वाजलं. दोघेही क्षणात प्रोफेशनल झाले. कम इन, आर्यवीर म्हणाला. अद्वैत आतमध्ये आला. तो म्हणाला, आर्य, मिस कार्टर हॅज अराइव्ड. सेंड हर टू कॉन्फरन्स रूम. आर्यवीर म्हणाला. काही वेळाने कॉन्फरन्स रूममध्ये ऑलिव्हिया आधीच येऊन बसली होती. आरोही, अद्वैत आणि विवानही तिथे आले. काही बिझनेस डिस्कशन झाल्यानंतर ऑलिव्हियाने फाईल बंद केली. ती म्हणाली, ऑलिव्हिया म्हणाली, आय वूड लाईक टू टॉक टू मिस आरोही प्रायव्हेटली. आरोही थोडी आश्चर्यचकित झाली. आर्यवीरने तिच्याकडे पाहून फक्त हलकंसं स्मित केलं. ऑलिव्हियाज गेस्ट केबिन. ऑलिव्हियाने टेबलावर एक एन्व्हलप ठेवलं. प्लीज सिट आरोही, ती म्हणाली. आरोही लगेच बसली. ऑलिव्हिया पुढे म्हणाली, तुझ्याबद्दल मला एक गोष्ट खूप आवडली. तू फक्त रिपोर्ट्स तयार करत नाहीस, तर तू कंपनीसाठी विचार करतेस. आरोही नम्रपणे म्हणाली, थँक्यू. ऑलिव्हियाने एन्व्हलप तिच्यासमोर सरकवलं. ओपन इट, ती म्हणाली. आरोहीने एन्व्हलप उघडलं. पहिल्याच पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, कार्टर ग्लोबल होल्डिंग्स लंडन हेडक्वार्टर्स. तिचे डोळे मोठे झाले. पुढे वाचताच ती पूर्णपणे स्तब्ध झाली. स्ट्रॅटर्जी डायरेक्टर, 1 इयर इंटरनॅशनल लीडरशिप प्रोग्राम. आरोहीने आश्चर्याने ऑलिव्हियाकडे पाहिलं. फॉर मी, ती म्हणाली. ऑलिव्हियाने मान हलवली. येस. ती पुढे बोलू लागली. ही पोस्ट आमच्या लंडन हेडक्वार्टर्समध्ये आहे. जगभरातून शेकडो लोक यासाठी अर्ज करतात, पण यावेळी मी स्वतः तुझी निवड केली आहे. आरोही काही क्षण स्तब्ध झाली होती. ती काहीच बोलू शकली नाही. ऑलिव्हिया पुढे म्हणाली, तुझी विचार करण्याची पद्धत, लीडरशिप, डिसिजन मेकिंग मला खूप आवडलं. माझा विश्वास आहे या एका वर्षात तू इंटरनॅशनल लेवलवर स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करशील. आरोहीच्या हातातील ऑफर लेटर थरथरू लागलं. तेवढ्यात दारावर टकटक झाली. कम इन, ऑलिव्हिया म्हणाली. आर्यवीर आतमध्ये आला. त्याने ते ऑफर लेटर पाहिलं. क्षणभर तोही शांत झाला. लंडन? ऑलिव्हिया म्हणाली. येस, आय थिंक शी डिझर्व्स दिस ऑपॉर्च्युनिटी. मग ती त्या दोघांकडे पाहत म्हणाली, तुम्ही दोघांनी शांतपणे विचार करा. तुमच्याकडे निर्णयासाठी 48 तास आहेत. एवढं बोलून ऑलिव्हिया तिथून बाहेर निघून गेली. केबिनमध्ये आता फक्त आर्यवीर आणि आरोहीच उभे होते. दोघांमध्ये काही क्षण शांतता होती. आरोहीच्या डोळ्यात आनंद तर होता, पण त्याहून जास्त गोंधळ होता. आरोही म्हणाली, आता मी काय करू? आर्यवीर तिच्या जवळ आला. तो तिच्यासमोर उभा राहिला. तो म्हणाला, हे तू मला का विचारतेस? आरोही हळू आवाजात म्हणाली, कारण माझा प्रत्येक निर्णय तुमच्याशी जोडलेला आहे.
आर्यवीर काही क्षण तिच्याकडेच पाहत राहिला. मग तो शांत आवाजात म्हणाला, आरोही, जर तुझी स्वप्न तुला लंडनपर्यंत घेऊन जात असतील तर माझा विचार करून ती थांबवू नकोस. मी तुझ्या स्वप्नांच्या आड कधीच येणार नाही. आरोहीच्या डोळ्यात पाणी आलं, पण आर्यवीरने तिचं वाक्य पूर्ण होऊच दिलं नाही. तो म्हणाला, तुझं यश म्हणजे माझा अभिमान. निर्णय कोणताही असो, मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा असेन. आरोही त्याच्याकडे पाहतच राहिली. तिला अपेक्षा होती आर्यवीर म्हणेल जाऊ नकोस, पण त्याने तिच्यावर प्रेमापेक्षा जास्त विश्वास दाखवला होता. आरोही एकटीच तिच्या केबिनमध्ये बसली होती. टेबलावर लंडनचं ऑफर लेटर होतं. तिने ते पुन्हा एकदा उघडलं. तिची नजर खिडकीबाहेर गेली. मनात एकच प्रश्न सतत घुमत होता, करिअरचं स्वप्न की आयुष्यभराची साथ. तिच्या डोळ्यात नकळत अश्रू दाटले. ती ते पुन्हा पुन्हा वाचत होती. प्रत्येक ओळ तिच्या स्वप्नांना जवळ नेत होती, पण प्रत्येक विचार तिला आर्यवीरच्या दिशेने घेऊन जात होता. तिने डोळे मिटले. मनात आर्यवीरचे शब्द अजूनही घुमत होते, तुझं यश म्हणजे माझा अभिमान. मी तुझ्या स्वप्नांच्या आड कधीही येणार नाही. तिच्या ओठांवर हलकसं हसू आलं, पण डोळ्यात अश्रू देखील जमा झाले. तेवढ्यात दारावर टकटक झाली. कम इन, आरोही म्हणाली. सारा आतमध्ये आली. तिने आरोहीचा चेहरा पाहिला. क्षणातच तिला समजलं की तिचं काहीतरी बिनसलं आहे. सारा म्हणाली, काय झालं? आरोहीने काहीही न बोलता ऑफर लेटर तिच्यासमोर ठेवलं. साराने ते वाचलं. ती आनंदाने म्हणाली, वाव, लंडन! ही तर खूप मोठी संधी आहे. आरोहीने शांतपणे मान हलवली. ती म्हणाली, हो, पण माझं मन यासाठी तयार नाही. सारा तिच्या शेजारी बसली. ती म्हणाली, याचं कारण आर्यवीर सर? आरोहीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. 1 वर्ष, पूर्ण 1 वर्ष मी त्यांच्याशिवाय राहण्याचा विचारही करू शकत नाही. सारा हलकसं हसली. ती म्हणाली, मग मनाचं ऐक. आरोही विचारात पडली. दुसरीकडे आर्यवीर त्याच्या केबिनमध्ये उभा राहून शहराकडे पाहत होता. तेवढ्यात अद्वैत आतमध्ये आला. तो म्हणाला, आर्यवीर लगेच पाठीमागे वळला. हो? अद्वैतने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, तू खरंच आरोहीला लंडनला पाठवणार? आर्यवीर काही क्षण शांत राहिला. मग तो हलकेच हसला. तो म्हणाला, जर तिचं स्वप्न असेल तर? अद्वैत लगेच म्हणाला, पण तुम्ही दोघं? आर्यवीरने एक खोल श्वास घेतला. तो म्हणाला, प्रेम म्हणजे एखाद्याला स्वतःजवळ ठेवणं नाही, तर त्याच्या स्वप्नांना उडण्यासाठी मोकळं आकाश देणं. अद्वैत क्षणातच शांत झाला. त्याने पहिल्यांदाच आर्यवीरच्या डोळ्यात आरोहीच्या कामाविषयी असणारा आदर पाहिला होता. संध्याकाळ झाली होती. काम संपलं. आरोही आणि आर्यवीर कारमधून घरी जात होते. आज दोघेही खूपच शांत होते. ना नेहमीसारखी मस्करी, ना छेडछाड, फक्त शांतता. घरी पोहोचल्यावर आरोही बाल्कनीत उभी होती. आर्यवीर तिच्या मागे आला. तो काहीही बोलला नाही, फक्त तिच्या शेजारी येऊन उभा राहिला. काही क्षणांनी आरोही म्हणाली, तुम्ही मला थांबवणार नाही? आर्यवीरने तिच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, जर मी तुला थांबवलं आणि काही वर्षांनी तुला असं वाटलं की माझ्यामुळे तुझं स्वप्न अपूर्ण राहिलं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. आरोहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती त्याच्याकडे वळली. ती म्हणाली, पण मला तुमच्यापासून दूर जायचंच नाही. आर्यवीरने तिचे अश्रू अलगद पुसले. तो म्हणाला, तो निर्णय तुझा, माझा नाही. त्याचवेळी हॉटेल सूटमध्ये ऑलिव्हिया लॅपटॉप बंद करत स्वतःशीच म्हणाली, लेट्स सी आरोही, तू करिअर निवडतेस की नात्यांची किंमत ओळखतेस? तिच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित होतं. रात्री आरोही बेडवर बसली होती. तिच्या एका हातात लंडनचं ऑफर लेटर होतं आणि दुसऱ्या हातात तिच्या आणि आर्यवीरच्या लग्नाचा छोटासा फोटो. ती दोन्हीकडे पाहत होती. तिचा निर्णय तिच्या आयुष्याची दिशा बदलणार होता. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे.
हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आरोही काय निर्णय घेणार हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून पुढच्या भागाचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा एका नवीन भागासोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय.